नमस्कार, जय भीम. क्रांती रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला दाखवणार आहे खिमा कसा बनवायचा. ऍक्च्युली आज बकऱ्याचा खिमा मिळाला नाही, तर आज मी चिकन खिमा बनवणार आहे. तर त्याची रेसिपीज मी दाखवते. त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले ते दाखवते. खिमा जो अर्धा किलोच्या आसपास आहे. त्याच्यासाठी मी घेतला इथे बारीक चिरलेले 2 कांदे घेतलेत मोठे. इथे शेपूची भाजी आहे. हे फोडणीसाठी कढीपत्ता. हे मटर आहेत. हे टोमॅटो बारीक प्युरी करणार तिची. याच्यामध्ये कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण हे सगळ्याची पेस्ट करणार आहे. व इथे सर्व खडे मसाले आहेत आणि गरम मसाला आणि चिकन मसाला हे सगळं घेतलं आहे मी. तर आता मी काय करणार, हे सगळं वाटप करून घेणार. आणि इथे तेल घेतलं आहे. मीठ लागणार आहे ते पण. आता मी ह्या सर्वांचं वाटण करून झालं की आपल्याला फोडणीची मी दाखवते कशी. हे पहा, मी आता हे पातेलं गरम करायला ठेवलंय. तर त्यामध्ये मी आता हे तेल टाकते. 4 चम्मच तेल येणार. तेल टाकलं त्यानंतर आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत. तेजपत्ता, हे दालचिनी, लवंग, काळी मिरी असे सर्व पदार्थ मी याच्यामध्ये टाकले. आणि हा राहिला कढीपत्ता. आता हे बघा, हा मी जो कांदा बारीक चिरला होता ना, तो आता मी याच्यामध्ये टाकणार आहे. तो पूर्णपणे तांबूस कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये सर्व. ऍक्च्युली ना खिमा बनवण्याची आयडिया मला माझ्या मम्मीने दिली. म्हणजे मी काय चिकन मटन वगैरे काय खायची नाही ना, तर माझ्या घरी माझे मिस्टर ते म्हणायचे तुझ्यामुळे आम्हालाही खाता येत नाही, तू खात नाहीस म्हणून आम्हाला येत नाही. तर मी म्हणाले मला बनवताच येत नाही तर खाण्याचा संबंधच येत नाहीये. मग एक दिवशी मी आईला विचारलं की अगं आई, खिमा कसा बनवतात. तर मला आईने फोनवरतीच सांगितलं की काय कसं बनवायचं ते. कारण माझ्या पप्पांना आवडायचं खूप खिमा बनवायला पण आणि खायला पण. पप्पा बनवायचे हे आईला माहिती होतं. मग आईने मला फक्त सांगितलं की काय काय करायचं, सांगितलं फोनवरती. त्या पद्धतीने मी फर्स्ट टाइम केलं ना, खरंच इतका अप्रतिम झाला होता ना खिमा. अगदी सगळ्यांना माझ्या घरी आवडला. प्रथमच बनवून पण. आता हे पहा, कांदा आपला झालाय भाजून. आता ह्याच्यामध्ये मी मगाशी जी पेस्ट बनवली होती, लसूण, अद्रक, कोथिंबीर, मिरची ही मी थोडी टाकली आहे. कारण मिरच्या खूप तिखट आहेत आणि आपण त्याच्यामध्ये काळी मिरी, लवंग वगैरे सर्व टाकलेलं आहे. तर त्या अंदाजेच आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे. तर हे पण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी ही टोमॅटोची प्युरी पण आता मी टाकते आहे आता बरोबर, म्हणजे ती पण शिजून निघेल लगेच. हे जे सगळं साहित्य टाकलंय ना, तर त्याचं पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे. जेव्हा तेल सुटेल आणि पाणी निघून जाईल ना, तेव्हा समजायचं की आपला मसाला अगदी छान प्रकारे भाजला गेला आहे. आता याच्यामध्ये मी हे बघा, हे मटार आहेत ते पण टाकते, म्हणजे ते त्याच्यामध्ये शिजून जातील. हे मटार टाकले याला 2 मिनिटं मी झाकण ठेवून थोडं वाफ देणार आहे. हे बघा, तेल सुटलंय आता याला. आता आपण आहे ना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे ते शिजायला लवकर होईल. आधी आपण टाकलेलं आहे
खिम्यामध्ये थोडं टाकलेलं आहे, ते अंदाजे आपल्याला टाकायचं आहे. मीठ टाकल्याने काय होतं, जे कांदा टोमॅटो जे साहित्य टाकलंय ते लवकर शिजले जातं. आणि आता ह्याच्यामध्ये हळदी टाकते. हळद पण नेमकीच टाकायची, कारण खिम्यामध्ये ऑलरेडी हळदही टाकलेली आहे. आता हे असं परतत राहायचंय. ह्याला चांगली स्टीम मिळाली, वाटाणे चांगले झालेत, त्याच्यामध्ये मुरले गेले. आता ह्या स्टेजला आपण ही शेपूची जी भाजी होती ती मी बारीक चिरून घेतली, ती टाकायची. त्याच्यामुळे काय होतं, फ्लेवर चांगला येतो खिम्याला. शेपूची भाजी टाकतातच, पण कोणी पालकची भाजी टाकतात, पण मी शेपूची भाजी टाकते. त्याच्याने जरा वेगळा फ्लेवर येतो आणि खायलाही छान लागते. हे बघा, आता ही अजून थोडा वेळ अशी हलवत राहायची. आणि हे जे मी मगाशी वाटण केलं होतं त्याच्यातलं थोडंसं पाणी त्याच्यात टाकायचं आहे. खिम्याला पाणी जास्त टाकायचं नाही, ते वाफेवरच शिजवायचं असतं. अजून थोडा वेळ अशी हलवत राहायची. आणि हे जे मी मगाशी वाटण केलं होतं त्याच्यातलं थोडंसं पाणी त्याच्यात टाकायचं आहे. खिम्याला पाणी जास्त टाकायचं नाही, ते वाफेवरच शिजवायचं असतं जास्तीत जास्त. हे बघा, हे जसं आपण परतणार ना तेवढं त्याला चांगलं फ्लेवर येणार आणि तेलही छान सुटणार. आज मी इकडे म्हणजे माझा छोटा भाऊ आहे त्याच्याकडे आले. माझ्या छोट्या भावाच्या मुलीचा बर्थडे 3 तारीखला असतो या महिन्याच्या, पण 3 तारीखला आम्ही काही केलं नाही माझ्या आधी. तर आता म्हटलं करूया, उद्या करणार आहोत आम्ही. पण भाऊ आणि माझी छोटी वहिनी मला म्हणाली, ताई तुम्ही खिमा कसा बनवता आम्हाला बनवून दाखवा. हे बघा, आता याच्यामध्ये मी चिकन मसाला टाकला आहे, हा गरम मसाला आहे. आणि धना जिरा पावडरची गरज नाहीये, कारण मी ऑलरेडी त्या मसाल्यांमध्ये सगळं टाकलेलं होतं. ह्याला मी आता पुन्हा एकदा झाकण ठेवते, त्याच्यानंतरच आपल्याला खिमा टाकायचा आहे. हे पहा, छान तर्री आल्यावरती दिसते का. आता आपण इथे हा जो खिमा आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे. खिमा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याला हळद मीठ अद्रक लसूणची पेस्ट लावून ठेवलेली होती मॅरिनेट करायला. आता हे असं मिक्स करायचं. हा चिकनचा खिमा आहे तर तो लगेच शिजणार आणि त्याला पाणी स्वतःहून सुटतंच, त्यामुळे आपल्याला वेगळं पाणी टाकण्याची काही फारशी गरज नाहीये. आणि जर टाकायचं झालं तर ते झाकणाच्या वरती थोडंसं पाणी गरमच टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही. थंड पाण्याने काय होतं, टेस्ट निघून जाते. म्हणून आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे. आता मी ह्याला असंच ठेवते झाकण लावून. चला या खिमा आणि रोटी खायला. कशी झाली ती सांगा. हे बघा, ही रोटी आहे आणि हा खिमा चिकनचा.